हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाच्या वड्या। चला आपण आळूचे पानं घेऊन येऊ। जिरं, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर आणि चवीनुसार आपण मीठ टाकू। अशा प्रकारे बॅटर आपण बारीक करून घेऊ। बारीक केलेलं बॅटर ह्या बेसन पिठामध्ये टाकू। त्याच्यामध्ये अद्रक, जिरे, मिरची, लसूण, कोथिंबीर। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकू। मी करते। मला वाटलं असंच बोलते का काय तू? हळद टाकून घ्यायची बेसन पिठामध्ये। आता हे बॅटरमध्ये पाणी टाकून बेसन पीठ मिक्स करून घेऊ। त्याच्याने कर ना त्या बॅटरनी 2, 3, 4, 5। आळूच्या पानांना बेसन लावण्यासाठी खूप घट्ट किंवा पातळ करू नये, असं मीडियम साईजचं ठेवा, म्हणजे ते पानांना व्यवस्थित चिकटतील। आता चाळण, अशी एक चाळण किंवा पॅन काहीतरी तर तेल लावून घेऊ। असं तेल लावून घ्यायचं चाळणला। पाणी हे बघा, पाणी असं गरम करायला ठेवायचं। उकळलं का पाणी असं चाळणी ठेवून द्यायची। आता आपले हे आळूच्या पानाला आपण बेसन पीठ लावून घेऊ। असं एक पान ठेवायचं। मस्त खुशखुशीत झाली पाहिजे ना मम्मी? का ग? असं एका पूर्ण पानाला बेसन पीठ लावून घेतलं की दुसरं पान असं ठेवायचं आणि त्यालाही आपण बेसन लावून घेऊ। असं आळूचे पानांना बेसन लावल्यानंतर असं प्रेस करायचं। आपल्याला त्याची वडी बनवून घ्यायची आणि ही वडी आपण आता या चाळणीवरती ठेवू। अशाच प्रकारे आपण सर्व पानांना बेसन लावून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे सर्व आळूच्या पानांना आपण बेसन लावून आळूचे पानं उकडण्यासाठी ठेवलेले आहे। आता एक 10-15 मिनिटांमध्ये आळूचे पानं उघडून तयार होतील। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी आळूचे पानं उकडून घ्या। अशा प्रकारे आळूच्या वड्या उकडून तयार झालेल्या आहे। आपण आता त्याला खाली करून काढून घेऊया। अशा मस्त छान झाल्या आहे। थोड्या वेळेला आपण थंड होऊन देऊ आणि आळूच्या वड्या कट करून घेऊ। अशा प्रकारे आपण आळूच्या वड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ।
हे बघा छान अशा आपल्या आळूच्या वड्या भाजून तेलात फ्राय करून आता तयार होत आहे. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व आळूच्या वड्या कट करून छानपैकी आळू आपली उकडून झालेली आहे. आता आपण याला तेलात किंवा डीप फ्राय करू शकतो.